सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नागरिक, महानगरपालिकेचे 2023-24 मंजूर करण्यासाठी माननीय आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका यांचे तेवीस 24चा सुधारित व 2024-25चा अर्थसंकल्प आज रोजी महापालिकेनं मान्य केलेला आहे। त्यामध्ये 2023-24चा जो आपला अर्थसंकल्प 1612 कोटी रुपयाचा होता, त्यामध्ये विविध कारणामुळे शासनाकडून अनुदान आलं नाही, टॅक्स कमी झालेले आहे, त्यामुळे कपात करावी लागलेली आहे, तर ते 1167 कोटी रुपयाचं झालेलं आहे। आणि सन 2024-25चे जे अंदाजपत्रक आपण सादर केलेले आहे, त्यामध्ये यावर्षी शासकीय जो अनुदान कमी झालेलं आहे ते पुढच्या वर्षामध्ये कव्हर होईल, या अनुषंगाने एकूण आपल्याला 1712 कोटी 29 लक्ष एवढ्या रकमेचा आपण आज रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यामध्ये आपण महापालिकेचे मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करता आपण हे उत्पन्न अन्य बाबीतून आणि बचतीतून साध्य करायचं ठरविलेलं आहे। त्यामध्ये विशेष करून आपण आपली जी थकबाकी आहे त्यावरती दोन्ही कराची जी थकबाकी आहे त्यावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण ते उत्पन्न वाढवणार आहेत। मालमत्ता कराचं जे GIS सर्वेक्षण अपूर्ण राहिलेलं आहे, त्यामुळे जे मालमत्ता कराच्या कक्षामध्ये नसलेल्या प्रॉपर्टीजचं उत्पन्न आपण वाढवणार आहोत। त्याचसोबत आपण यामध्ये नवीन शॉपिंग सेंटर बांधून याचं उत्पन्न वाढवणार आहेत। महापालिकेचे दुकान गाडे जे आहेत त्यांचं प्रलंबित जे गाळे भाडे आहे ते जवळपास 30 कोटीचं आहे, ते वसूल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। या उत्पन्न वाढीसोबतच बचतीच्या धोरणातून आपण 2 प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे हाती घेणार आहोत। त्यामध्ये आपण सोलार एनर्जीचा प्रोजेक्ट एक हाती घेणार आहोत, तो 20 मेगावॅटचा असणार आहे आणि त्यामध्ये वीज बचतीतून जी रक्कम आपली शिल्लक राहणार आहे त्याची शेअरिंग होणार आहे। त्याचसोबत आपण जे आपले विद्युत दिवे आहेत त्याचा मेजर पार्ट हा सोडियम वेपर्सचा आहे, तर ते दिवे बदलून आपण सोलार आणि LED याचा वापर करणार असल्यामुळे त्या ठिकाणी आपली वीज बचत होणार आहे। याप्रमाणे आपण नवीन वाढीचे सोर्सेस तयार करणे आणि सध्याच्या याच्यामध्ये बचत करणे या माध्यमातून आपण आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे। आपला हा प्रयोग यावर्षी 2023-24 मध्येच आपण काबरानगर या ठिकाणचे असलेले अर्धवट स्थितीतले गाळे पूर्ण करून त्याचा लिलाव पद्धतीनं केल्यामुळे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये 4,27,00,000 उत्पन्न प्राप्त झालं। या अनुभवातून आपण आपले जे 2 अर्धवट प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये एक आपला उर्दू घर या ठिकाणचा आहे आणि एक तरोड्याचा आहे। तरोडा आणि या ठिकाणचा जरी आपण विचार केला तरी ते आपण उत्पन्नातून ते अर्धवट राहिलेलं बांधकाम पूर्ण करणे आणि ते लिलाव पद्धतीनं दिले तर आपलं उत्पन्न वाढणार आहे। त्यासाठी यावर्षी आपण उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आणि जागा आपल्याकडेच राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत। नाही, यामध्ये गोडाऊनची जी जागा आहे ती यापूर्वीच आपण महासभेनं निर्णय घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन BOT तत्वावर करायचं ठरवलेलं आहे। त्याची पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि ॲग्रीमेंटही झालेला आहे, तर त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बदल करणार नाहीत। जो आपण महापालिकेनं दायित्व घेतलेलं आहे, जो ॲग्रीमेंट केलेला आहे त्याचं महापालिकेच्या प्रशासनाला पालन करणे बंधन आहे।